नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फो एज इंडिया लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, याला देण्यासाठी इन्फो एज इंडिया लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्झिट डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, ही अपडेट आल्यानंतर इन्फो एज इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजवर आपल्याला याचा इम्पॅक्टसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया JTL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JTL इंडस्ट्रीज लिमिटेड विन्स ऑर्डर ऑफ ₹24 करोड फ्रॉम PHE डिपार्टमेंट जम्मू. तर मित्रांनो, JTL इंडस्ट्रीज लिमिटेडला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जम्मूकडून 24 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज JTL इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड सेक्युर्स 1600 मेगावॅट थर्मल पॉवर प्लांट प्रोजेक्ट इन वेस्ट बंगाल. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडला वेस्ट बंगालमध्ये 1600 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लांट प्रोजेक्ट सेटअप करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया प्रिझम जॉन्सन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रिझम जॉन्सन लिमिटेड स्टॉक जम्प्स 8% ॲज बोर्ड अप्रूव्ज सेल ऑफ इट्स महाराष्ट्र टाईल प्लांट टू JSW स्टील फॉर ₹164.63 करोड. तर मित्रांनो, प्रिझम जॉन्सन लिमिटेडला त्याच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? आपला महाराष्ट्र टाईल प्लांट JSW स्टीलला 164.63 कोटी रुपयांमध्ये सेल करण्यासाठी. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला याच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड ड्रॉप्स 2% आफ्टर Q3 नेट प्रॉफिट डिक्लाइन्स 17% इयर ऑन इयर बेसिस. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने डिक्रीज होऊन 47.24 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 57.6 कोटी रुपये. चला आता बोलूया हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये हॅपीएस्ट माइंड टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा टोटल इन्कम होता 434.17 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने वाढून या Q3मध्ये आला आहे 553.77 कोटी रुपये. चला आता बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 83.33%ने वाढून या Q3मध्ये आला आहे 18.26 कोटी रुपये, जो मागल्या वर्षी Q3मध्ये होता 9.96 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या अपडेटचा रिॲक्शन आपल्याला याच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड स्पर्ट्स आफ्टर क्लायंट बेस क्लाइम्स 47% इयर ऑन इयर बेसिस इन जानेवारी 2025. तर चला याला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे.
तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडचा स्टॉक ब्रोकर्स क्लायंट बेस इयर ऑन इयर बेसिसवर 47.5%ने इन्क्रीज होऊन या जानेवारी 2025मध्ये आला आहे 30.13 मिलियन, जो जानेवारी 2024मध्ये होता 20.43 मिलियन. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला याच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा पॉवर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड वॉन्ट्स टू बिल्ड स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर्स ॲज गव्हर्नमेंट ओपन्स सेक्टर CEO. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या CEO ज्यांचे नाव आहे प्रवीर सिन्हा यांनी असे म्हटले की टाटा पॉवरचं स्मॉल न्यूक्लियर रिॲक्टर्स बिल्ड करण्याचं मन आहे, कारण गव्हर्नमेंटने हा सेक्टर ओपन केला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.